नमो नमः। भवान शृणोतु MGM 90.8 FM। साथ है तो बात है। सर्वप्रथमं संस्कृत दिनस्य शुभाशयः। अहम MA प्रथम वर्षस्य छात्रा। आता तुम्ही ऐकून तुम्हाला वेगळं वाटलं असेल, कारण ही आपण जी रेग्युलरली बोलतो ती भाषा नाहीये। येस, तुम्ही बरोबर ओळखलत। आज आहे जागतिक संस्कृत दिन आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत आहेत PSJM महाविद्यालयाच्या संस्कृतच्या टीचर अध्यापिका सीमा कमलाकांत खेडकर मॅम। हॅलो, नमस्कार मॅम। नमस्कार। तुमचे MGM 90.8 FM वर खूप खूप स्वागत। धन्यवाद। सर्वप्रथम तर मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या फॅमिली विषयी आपण आत्ताच गप्पा मारल्या, तर मला खरंच चक्क नवल वाटते की तुमच्या घरात तुमच्या मुली, तुमचे हस्बंड म्हणजे पूर्ण फॅमिलीच संस्कृत मध्ये बोलते, चक्क गप्पा मारते संस्कृत मध्ये। हो हो, खरंय हे तुम्ही ऐकलं ते। आम्ही लहानपणापासूनच म्हणजे मुलींना अशी सवय लावलेली आहे की तुम्ही म्हणजे जर आता जेवायला बसलेलो आहोत आपण, संस्कृत मध्ये मागितलं, संस्कृत पदार्थांची नावं जर तुम्ही शिकून घेतली तरच मिळणार आहे। त्यामुळे त्यांना ती नकळत सवय लागली आणि जे 24 तास विशाल करोळे सर आहे त्यांनी याची दखल घेतली होती आणि आमच्या घराला अजय निलंगेकर संस्कृत गृह म्हणून जाहीर केलं होतं मराठवाड्याचं, आणि तेच आम्ही आता परंपरा चालू ठेवलेली आहे। वाह, क्या बात आहे। खरं म्हणजे संस्कृत तसं माझ्या दृष्टीने बघाल तर मला खूप अवघड वाटणारी भाषा आहे, कारण त्या भाषेतले शब्द जास्त अवघड वाटतात आपल्याला उच्चार करण्यासाठी सुद्धा, पण तरी सुद्धा खूप महत्वाची आणि आपली संस्कृती जपणारी भाषा म्हणजे संस्कृत भाषा आहे। तर मॅम, तुम्ही ही भाषा शिकवता, तर सगळ्यात पहिले आज जागतिक संस्कृत दिन आहे, तर या दिवसाविषयी आम्हाला काही सांगा। नक्कीच सांगूयात की सर्वप्रथम मला असं सांगावं असं वाटतं की संस्कृत ही लॉर्ड मेकॉले जे सर्वप्रथम भारतामध्ये आले होते, त्यांनी म्हटलं होतं की संस्कृत ही पोथ्या पुराणांची भाषा आहे, ती एका विशिष्ट वर्गाची भाषा आहे, तिथपर्यंतच मर्यादित मृत भाषा म्हणून जाहीर केलेलं होतं त्यांनी। तर मला असं सांगायचं संस्कृत दिनाच्या निमित्ताने की संस्कृत ही मृत भाषा नसून अमृत भाषा आहे, ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की समजा आपण म्हणतो की विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला, पण अर्थ म्हणजे जर आपण आर्यभट्टाचं विमानशास्त्र बघितलं तर आर्यभट्टाने विमानात ऍक्च्युअल कसं तयार होतं हे सुरुवातीलाच सांगून ठेवलेलं होतं, त्याचा आधार घेऊन राईट बंधूंनी तो शोध लावला असं मला म्हणायचं आहे। आपल्याकडे असे आता समजा आपण बघितलं महर्षी कणादांचा जर आपण विचार केला तर महर्षी कणाद यांनी जो अणुसिद्धांत लिहिलेला आहे की सूर्याच्या किरणांपासून निघालेला जो धुळी रजकण आहे त्या धुळ्याच्या कणाचा 6वा भाग म्हणजे परमाणु, ही जी व्याख्या केली आहे म्हणजे किती वैज्ञानिक दृष्टिकोन होता हे आपल्याला संस्कृतमधून शिकायला येईल। किंवा वीरवनिता विश्पाला या कथेमध्ये जर आपण बघितलं तर विश्पाला ही रणांगणावर जी लढत होती, लढता लढता शत्रू सैनिकांनी तिचा पाय कापला, त्यावेळी अश्विनी कुमारांनी तिला लोखंडाचा पाय बसवला। हे ऑर्थोपेडिक सर्जन आपले अश्विनी कुमार आपल्याला त्या काळातले दिसतात। म्हणजे ही विज्ञानाची भाषा आहे, ही ज्ञान भाषा आहे, ही अमृत भाषा आहे आणि ती सर्वांनी स्वतःच्या मनोविकासासाठी आणि उत्कर्षासाठी, मनशांतीसाठी शिकलीच पाहिजे, याचा आग्रह मी नक्कीच धरेन। वाह, क्या बात आहे। खरंच मॅम, आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्याच माहिती नसतात। आपणच आपल्या इतिहासामध्ये गेलो तर आपल्यालाच अनेक शोध नव्याने लागतील। बरोबर आहे, हो की नाही? आणि कसं आहे की तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा भुललासी, अशी आपली परिस्थिती झालेली आहे। संस्कृत ही आपण म्हणतो नुसतं की सगळ्या भाषांची जननी आहे, सगळ्या भाषांचा विकास तिच्यापासूनच, म्हणजे की सगळ्या भाषांमध्ये अनेक शब्द संस्कृतचे आढळतात, पण खरंच आपण जर तळमळीने या भाषेचा विचार केला, आणि मला म्हणायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे उचलून धरलं, त्यांना माहिती आहे की या संस्कृतमध्ये किती प्रचंड ज्ञान लपलेलं आहे। त्यांनी विधिमंडळामध्ये एक म्हणजे हे संस्कृत ही राजभाषा व्हावी यासाठी जो आग्रह धरला होता, पण 1/3 म्हणजे पाठिंबा न मिळाल्यामुळे हे विधेयक पारित होऊ शकलं नाही। पण जर त्यांचे हे जे मित्र होते मध्य प्रदेशचे, त्यांच्यासोबत त्यांनी अनेक म्हणजे संस्कृतमध्ये चर्चा करायची, अनेक विषय व्हायचे त्यांचे, पण त्यामध्ये असं झालं की संस्कृतला ते राजभाषेचा दर्जा मिळाला नाही, म्हणून ती थोडीशी मागे पडली। पण आता काळाची गरज आहे की आपण तिला उचलून धरलं पाहिजे आणि त्यामधलं ज्ञान जे आहे ते लोकांसमोर आणण्यासाठी हिरिरीने प्रयत्न करेन, आणि मी तर माझं संपूर्ण आयुष्य त्यासाठीच पूर्णतः वाहून घ्यायचं असं ठरवलेलं आहे। वा, क्या बात आहे। ग्रँड सॅल्यूट तुमच्या या नवीन पाऊल उचललेलं आहे तुम्ही। इव्हन तुमच्या घराबद्दल आम्ही ऐकलं, तुमच्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीच्या पाट्या संस्कृतमध्येच तुम्ही लावलेल्या आहेत।
मला खरंच तुमच्या घरी यायला एकदा नक्की आवडेल. नक्की या. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही म्हणताना पण सगळं आम्हाला जर फोन आला कुणाचा की तर भ्रमणध्वनी आला तर आम्ही नमो नमः या वाक्याने सुरुवात करू. आणि घरामध्ये लावण्याचं कारण असं आहे की आल्यानंतर लोकांनी की ती मृत भाषा नाहीये, की संस्कृत लोक जगतात हे कळलं पाहिजे. आणि आपल्या माहितीसाठी सांगते की कर्नाटकामध्ये अशी शिमोगा आणि मत्तूर अशी नावाची 2 शहरं आहेत की त्या ठिकाणी अगदी झोपडपट्टीतल्या पासून अगदी पेट्रोल पंपावर अगदी रिक्षेवाले सगळे संस्कृतमध्ये बोलतात. मग हे शब्द जर आपण आपल्या घरामध्ये लावले, असा प्रयोग केला, तर माझी जी चिमणी बालकं आहेत जी नव्याने शिकू शकतायत भाषा, शिकायला धडपडतायत, त्यांनाही संस्कृत कळेल. आणि संस्कृतचा फायदा असा आहे की उच्चारण क्षमता त्यामुळे वाढते. उच्चारण क्षमता म्हणजे प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा हे आपल्याला त्याच्याकडे विशेष लक्ष देता येईल. त्यासाठी माझे पती आणि मी सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी आम्ही औरंगाबादमध्ये आता ऑलिम्पियाडचं युग आहे म्हणून आम्ही संस्कृत ऑलिम्पियाड म्हणून पण एक हे परीक्षा चालू केलेली आहे. त्यामध्ये औरंगाबादमध्ये आणि औरंगाबादच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रात बराच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मुलं चांगल्या प्रकारे तयार होत आहे. आणि NEP मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मुलं नव्याने अप्लाइड संस्कृत कसं शिकतील किंवा ही भाषा कसं जगतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू केलेला आहे आता. वा, क्या बात आहे. प्रत्येक भाषा जी आहे ती संस्कृत पासून निर्माण झाली. मग ही संस्कृत भाषा जी आहे किती महत्वाची, याविषयी काय सांगा. बघा, संस्कृती मूलम संस्कृतम असं म्हटलेलं की जर भारतीय संस्कृती तुम्हाला टिकून ठेवायची, तुम्ही बघा आपली जी संस्कृती आहे अगदी गर्भाधान संस्कारापासून की मूल जेव्हा अंकुर फुलायला लागतो आपल्या गर्भाशयामध्ये तेव्हापासून ते अंतिम संस्कारामध्ये सगळे सोपस्कार जे आहेत ते सगळे संस्कृतमध्ये आहेत. आणि जर तुम्हाला संस्कृती टिकवायची आहे तुमची आणि त्याचा खरं जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला संस्कृतचा अभ्यास करणे हे ते अनिवार्य आहे असं मला वाटतं. त्यापेक्षा अजून तुम्हाला तुमचं मनोबल वाढेल, उच्चारण क्षमता वाढेल, तुमची विचार करण्याची ताकद वाढेल. शिवाय ज्ञान जर जे ऋषीमुनींनी त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्च करून जे काही ज्ञान आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे तर ते जगासमोर आणण्यासाठी नक्की मदत होईल. IITians असू देत किंवा कोणतेही वैज्ञानिक जे आहेत, आता आपण चांद्रयान, तुम्ही आताच लेटेस्ट उदाहरण घ्या की चांद्रयान, विक्रम, तो जो म्हणजे बाहेर पड, म्हणजे सगळे हे जे नावं आहेत की विक्रम लँडर, हे सगळे संस्कृत नाव आहेत. यान बदल सुद्धा दिसतात बरं का आपल्याला, की जे मुलं संस्कृतचं काही उच्चारण करतात, काही एखाद्या गोष्टीचं पाठांतर का होईना करतायत, तरी सुद्धा त्यांना त्याचा फायदा त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा होत असतो. याविषयी तुम्ही काय सांगाल की आपल्या उच्चारांवर संस्कृतचा कसा प्रभाव पडतो. हो, बघा आता संस्कृतमध्ये एक सुभाषित की चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. म्हणजे तुला जर उच्चार करायचा आहे की चिता आणि चिंता, तर चिता ही निर्जीवाला जाळते आणि चिंता ही सजीवाला जाळून टाकते. म्हणजे अनुस्वाराचा एवढा फरक. जेव्हा आपल्याला उच्चार व्यवस्थित का करायचे आहेत की शब्द एकच च आणि तच वापरलेले आहे, पण चिता आणि चिंता एवढा फरक. म्हणून आपल्याला उच्चार हे खूप काळजीपूर्वक करायचे. भाषा म्हणतो आपण, भाषा म्हणत नाही, शहामृगाचा वापरत नाही त्या ठिकाणी. मग हे उच्चारण जे आहे तर तुम्हाला हळूहळू या गोष्टींची सवय लागत जाते. तुम्ही जे उच्चार म्हणजे मला म्हणायचंय की जर उच्चार तुमचे म्हणजे परफेक्ट असतील, तुम्ही त्याच्यामध्ये जर परफेक्शन मिळवायचं असेल तर संस्कृतचा आधार नक्कीच घ्यावा लागेल तुम्हाला त्या ठिकाणी. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच मॅम. खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही आजच्या दिवशी सांगितल्या आणि तुम्हाला सुद्धा आज जागतिक संस्कृत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.